एक मिनिट शूटिंग चालू झालं. साहेब दम नाही यार. हा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण झाले ओ साजनी रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी सुख झाले. विनंती करतायत भगवान परमात्म्यानं जगद्गुरु तुकोबऱ्याच्या प्रश्नाला प्रतिप्रश्न केला असेल, महाराज तुम्हाला इह लोकातील मृत्यू लोकातील माईक पदार्थ दुःखाला कारण आहेत म्हणून नको वाटतात, तुम्हाला पारलौकिक पद देऊ का? आता पदा करता किती समाज वेडा झालाय त्या सांगायची गरज आहे का? भगवंताने विचारलं असेल जगद्गुरु तुकोबऱ्या, तुम्हाला आमदार करू का खासदार करू? बोला ना, काय करू तुम्हाला? जगद्गुरु तुकोबऱ्या इह लोकातील कुठल्याच पदाला नाही म्हणतायत म्हणल्यानंतर परलोकातील ब्रह्मपद देऊ का? आता ब्रह्मपद मिळणं काय सोपी गोष्ट आहे का? आता एक लक्षात ठेवा, या मृत्यू लोकातील कुठलंच पद सोपं राहिलं नाही. मी म्हणेन ब्रह्मपदाचं सोडा, आमदार खासदारचं सोडा, आता कशाला त्या एवढ्या भानगडीत आपल्याला राज नाहीसं होतं. एका क्षणार्धामध्ये सोडावं लागतं. जवळ पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. लक्षात ठेवा, जसं एसटी मध्ये काढलेलं तिकीट पैसे संपलं की कंडक्टर ढकलून खाली काढतो, तिकीट संपलं की प्रवास करता येत नाही, तसं मनुष्य जीवनामध्ये ब्रह्मपद जरी मिळालं, त्या ब्रह्मपद भोगत असताना जर तुमचा पुण्य संचय संपला तर महाराज म्हणतात, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, अधोगती खाली यावं लागतं. मग जगद्गुरु तुकोबरे म्हणतात, ब्रह्मपद जरी देवा तू दिलं तरी सुद्धा ते आम्हाला नको आहे. ते पद सुद्धा कधीतरी एक दिवस संपणार आहे, नाश पावणार आहे.